नांदणी मठातील महादेवी अर्थात माधुरीला परत पाठवण्यासाठी वनतारा, नांदणी जैन मठ आणि राज्य सरकार एकत्रितपणे न्यायालयाला विनंती करणार आहे. कोल्हापुरातील दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत वनताराच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हा निर्णय जाहीर केलाय. दरम्यान ज्या पेटा संस्थेच्या तक्रारीवरून महादेवीचं वनतारामध्ये पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला, त्या पेटा इंडियानं महादेवीच्या मठाकडे परतण्यावर आक्षेप घेतलाय. महादेवीला मुक्तपणे फिरण्यासाठी एक शांत जागा, तिच्या वेदना कमी करण्यासाठी आणि तिच्या आजारी पायांना व्यायाम देण्यासाठी एक तलाव आणि तिच्या अनेक आरोग्य समस्यांपासून मुक्त होण्यासाठी महाराष्ट्रात सुविधा नसल्याचा दावा पेटा इंडियानं केलाय. मात्र पेटाच्या या भूमिकेवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी सडकून टीका केली आहे. महाराष्ट्रात महादेवीवर उपचार होणार नाहीत असे अकलेचे तारे पेटा संस्थेनं तोडू नयेत. पेटा ही संस्था महाराष्ट्र कर्नाटकातील मंदिरातून हत्ती नेण्याची सुपारी घेणारी आहे, त्यामुळे त्यांनी चोंबडेपणा करू नये अशा शब्दात माजी खासदार शेट्टी यांनी पेटाच्या भूमिकेचा समाचार घेतला. महादेवीबाबत पेटानं घेतलेली भूमिका संताप वाढवणारी आहे. महादेवीसाठी 45 किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन मोर्चा निघतोय, त्यामुळं तिची काळजी घेण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. महादेवीची काळजी पेटानं करू नये असं सुनावत यातून काय साध्य करणार आहात असा सवालही माजी खासदार राजू शेट्टींनी उपस्थित केला आहे.